नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया शिवलीला अमृत अध्याय 13वा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 13वा. दक्ष यज्ञांचा विध्वस्त, त्रिपुर दहन, शिव पार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकासुराचा वध. श्री गणेशाय नमः. अपरनीच्या हृदयरूपी कमळात भ्रमर होऊन रमणारा शंकर हाच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहे, त्याला नमस्कार असो. दक्ष यज्ञाचा विध्वंस महामुनी सूत म्हणाले, त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते, पण शंकर त्याच्या जामात असूनही त्याने शंकराला बोलवले नाही. तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा. दक्ष शिवनंदा का करीत असेल? एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकरानं उठून त्याचे स्वागत केले नाही. याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. दक्षाची कन्या दाक्षायणी ही मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होती, पण बोलावणे न आल्यामुळे ती उदास झाली. ती शंकराला म्हणाले, घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे? मी स्वतः तिथे जाईन. शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली. इतक्यात तेथे देववर्षी नारदांचे आगमन झाले. ते म्हणाले, तुला तिथे जावेसे वाटते ना, मग जा. पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? तेव्हा दाक्षायणी काही भूतगणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली. दाक्षायणीला पाहून यज्ञ मंडपात सर्वांना आनंद झाला, पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या. दाक्षायणीच्या आई व भगिनींनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. दक्ष आणि त्याचा परिवार हितपुरस्पर दाक्षायणीचा म्हणजे साक्षात आदी मायेचा अपमान करीत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. आता काय होणार या कुंचकेने सर्वजण धास्तावले. अपमान सहन न होऊन दाक्षायणीने देहत्यागाचा विचार केला आणि धगधगत्या यज्ञकुंडात सर्व देखत उडी घेतली. शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकराला सांगितला. दाक्षायणीच्या आत्मदहनांचे दुःखद वृत्त समजताच शंकराला भयंकर संताप आला. त्याने प्रचंड आरोळी देऊन आवेशाने आपल्या जटा उपटल्या. त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला. तो महातेजस्वी प्रयल रुद्र म्हणजे वीरभद्र शंकराच्या क्रोधाने साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता. शंकराला वंदन करून तो 21 पत्नी दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला. त्याला पाहून यज्ञ मंडपात भीतीची छाया पसरली. सर्व देव, पृथ्वीश, दाही दिशा पळाले. त्यावेळी त्रिलोक्यात एकच आकांत झाला. चंद्र, कुंभा, अग्नी, मोर, वरुण, ससा, सूर्य, कपोत व इंद्र पोपट या रूपाने पळून गेले. नवग्रह ही पक्ष्यांच्या रूपाने उडून गेले. वीरभद्राचे उग्र रूप पाहून अनेकांचे जीव गेले. तेवढ्यात शंकर ही यज्ञ मंडपात घुसला. त्याने यज्ञ मंडप उद्ध्वस्त करून टाकला. थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तलवार उपसून दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले. ते वीरभद्राने पायाखाली तुडविले. दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले. ब्रह्मदेव व सर्व देवांनी शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली, पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला. वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस होईना. शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावताच त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला. 12 वर्ष वने आणि उपवने यांच्यात संसार करून तो काशीत आला. मग तेथे सहस्र वर्षे तपश्चर्या मग्न राहिला. दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव उमा होते आणि हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात. अनंत शक्तीची स्वामिनी भक्त भयहारिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने भूलोकी अवतरली होती. अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती. पार्वती लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे. कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला व तेथील एकांतात तपश्चर्या करू लागला. त्रिपुर दहन. तारकासुराला तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन असे 3 पुत्र होते. हे तिन्ही बंधू रोज 1000 कमळे वाहून शंकराची पूजा करीत. एकदा एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडले तेव्हा त्यांनी आपली शिरकमले अर्पण केली. त्यांची
पराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी 3 पुरे त्यांना दिली. शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले. पृथ्वीवर अनंत अत्याचार केला. देव आणि ऋषी यांनी शंकराला तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे वृत्त सांगून त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शंकराने त्रिपुरासुराचे मर्दन करण्यासाठी एका दिव्य रथ मागितला. देवांनी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकराला दिला. त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊन लागला. नंदीने आपल्या शिंगांनी बलपूर्वक तो वर काढला. मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून संग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला. असुराकडे अमृताची कुंडे होती. ती अमृत शिंपून त्रिपुर दैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले. अमृत कुंडाचे रहस्य कळताच शंकराने मेघास्त्रांची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली. असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकराला शक्य होत नव्हते. अशी 1000 दिव्य वर्षे लुटली. लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्याच्या पापण्या न मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष झाले. अंगातून घामाच्या धारा निघाल्या. त्यांची भीमा नदी झाली. त्रिपुराच्या स्त्रिया थोर पतिव्रता असल्याने त्या असुरांच्या शंकराशी युद्ध करूनही पराजय होत नव्हत्या. ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्रांचा प्रसार केला. त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले व दैत्याचे मनोधैर्य कमी झाले. शंकराने अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबाण व त्यांच्या जोडीला पाशुपतास्त्रांची योजना केली. शंकराने न्यासासहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली. त्रिपुराचा नाश झाला. सर्वांनी शंकराची अपार स्तुती केली. मदनांचे दहन. तिकडे पुत्राच्या मृत्यूने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव, अप्सरा, देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलिखित होते, पण शंकर दाक्षायणीच्या वियोगाने विरक्त झाला. त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवांनी मदनाला प्राचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली. मदनाने देवांची विनंती मान्य केली व तो रतीसह शंकराजवळ आला. रतीने उमेच्या मनात प्रवेश केला. त्याच वेळी संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला काम प्रेरित केले. शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले. समोर उभा असलेला मदन दिसला. शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून प्रकटलेल्या अग्निज्वालांनी मदनाला जाळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती. तेव्हापासून त्या तिथीला हुताक्षणी पौर्णिमा असे म्हणतात. मदनांचे दहन झाल्याने रती शोक करू लागली. तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सात्वन करून तुझा पती द्वापार युगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल असे सांगून तिचे समाधान केले. आता बघा शिवपार्वतीचा विवाह कसा झाला. तिकडे उमेने शिवपार्वतीसाठी घोर तपश्चर्या आरंभली. तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेऊन त्याला उमेला वरण्याविषयी विनंती केली. उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटू रूपाने तिच्यापाशी आला व शंकराचा उपहास करू लागला. ते ऐकून ती चवताळून म्हणाली, तू ब्राह्मण आहेस म्हणून, नाहीतर मी तुला चांगली शिक्षा केली असती. तिचा आवेश पाहून शंकर बटू रूप टाकून निज स्वरूपात प्रकट झाला. तेव्हा शंकराचा जयजयकार करून उमेने त्याचे पाय धरले व हे जगदात्मय, तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले. ते शंकराने मान्य करताच ती आनंदाने घरी परतली. सप्तर्षींनी विवाहाची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथे निश्चित केली. हे वृत्त कळताच देवांचा आनंद गगनात मावेना. शिवपार्वती विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती. शंकराने पार्वतीची यथाविधी पाणिग्रहण केले. यज्ञकृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते. पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखी ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली. त्यांचे
अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला आणि त्या विधात्यांचे वीर्यख्याविक होऊन त्यातून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. ते पाहून शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक छेदले. ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला. पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले. हा विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला. पुढे काही दिवसांनी देवांनी शंकराची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली. शंकराने मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले. त्यामुळे तो मनोमन रूपाने कार्यरत झाला. स्कंदाचा जन्म. सर्व देव शिवपुत्रांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. पण 4 युगे लुटूनही शिव पार्वतीस पुत्र झाला नाही. तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली. देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिव पार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना. तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीला अतिथी म्हणून पाठविले. त्यांनी भिक्षेसाठी हाक मारताच त्यांची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे असे पार्वतीला सांगितले. त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले. त्या वीर्याची काही भाग खाली पडला. त्याचे तात्काळ पाऱ्यात रूपांतर झाले. पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला. लज्जित होऊन रानावनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी 6 कृतिका दिसल्या. अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या. हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या. तेव्हा एक चमत्कार होऊन ते 6ही गर्भ एकवटून 6 मुखे 12 हात असलेला दिव्य बालक प्रकट झाले. कार्तिक मासात कृतिका युगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी. त्यांचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमीच्या स्वाधीन केले व स्कंद असे त्यांचे नामकरण केले. सर्व देवांना आनंद झाला. आता तारकासुराचा वध कसा झाला बघा. अत्याचारी तारकासुराला धडा शिकविण्यासाठी सर्व देव एकवटले व त्यांच्यावर चाल करून गेले. इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला. स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुरांशी युद्ध केले. युद्धात आपल्या शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आवाहन दिले. 7 दिवस अद्भुत मल्लयुद्ध झाले. अखेर कुमाराने तारकासुरांच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोराने खाली आपटले. तेव्हा तारकासुर मेला. देवांनी कुमाराचा जय जयकार करून त्यांच्यावर फुले उधळली. 14 भुवनी आनंदी आनंद झाला. पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह करू लागली. पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला. पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून दुःखाने भूमीवर अंग टाकून रडू लागली. कुमाराने बाहेर यावे म्हणून त्यांची मनधरणी करू लागली. तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला, जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल. पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल. काही काळानंतर ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले, पार्वती तुझी माता आहे. तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे. तिला वाराणसीस जाऊन भेटून येईल. ती विनंती मान्य करून स्कंदाने काशीला जाऊन शिव पार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले. मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढ स्थानी परतला. फलश्रुती बघा, या अध्यायाच्या पठनाने शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल. तर असा हा 13वा शिवलीला अमृत अध्याय होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.